जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जमलेल्या सर्वांचे स्वागत करतो, सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि चिंतनाला आपण सुरुवात करूया. करुणाष्टक आपण बघतो आहोत सध्या. तर कळवळून केलेली देवाची प्रार्थना, आणि ह्यामध्ये आपण बघत आलो की कसं वैराग्य उत्पन्न होण्यासाठी पहिलं अष्टक, त्याच्यानंतर माझी तुलना कसा मी हीन दीन आहे, त्याच्यानंतर तुझ्याशिवाय मी तुझाच दास आहे तेव्हा मी तुझ्यावर भार घालू शकतो. मग आपण मागणं मागितलं, मी तुझ्यावर भार जरी घातला तरीसुद्धा मला पुढे कार्य करायचं आहे आणि हे तुझंच कार्य, मी तू जसा एका ठिकाणी आहेस तसं सर्व विश्वात व्याप्त आहेस आणि तुझीच सेवा करण्यासाठी मला काही गुणधर्म हवेत, म्हणून मागणं पण मागितलं. आणि हे मागणं मागत असताना समर्थ त्या मागण्यातलं मुख्य मर्म जे आहे, एक आलं असता सगळं काही प्राप्त होतं, तसं समर्थ म्हणतात बुद्धी दे रघुनायका. ती एक गोष्ट आली की मग बरंचसं सुकर होतं, सुलभ होतं. आता ह्यासाठी आपण ते अष्टक बघत आलो आहे, बुद्धी दे रघुनायका. ह्यापैकी आपला काल 11वा श्लोक झाला होता, ते संसार नेटका नाही. आज आपण 12वा बघूया. समर्थ म्हणतात, देईना पूर्विना कोणी, उगेची जन हासती, लौकिक राखिता येना बुद्धी दे रघुनायका. देईना पूर्विना कोणी, कोणी देत नाही आणि कोणी पुरवतही नाही. मग देत नाही आणि पुरवत नाही म्हणजे काय? एखादी गोष्ट आपण दान म्हणून देतो, तर ज्या वेळेत आपण ते नुसतं देणं असतं त्या वेळेत ते दात्याच्यावर अवलंबून असतो. जो देणार आहे तो त्याच्या इच्छेने देत असतो, नाही का? म्हणजे मला काय द्यायचं आहे हे महत्त्वाचं असतं, समोरच्याला काय हवं आहे ह्याच्याशी आपण महत्त्व कमी ठेवलेलं असतं. ते देईना, देत नाही. समाजामध्ये असं सहजासहजी कोणी कोणाला काहीच देत नसतं, कारण समाज हा स्वार्थीच असतो आणि किंबहुना मी पण त्याच्या समाजामधलाच आहे, तेव्हा मी पण स्वार्थानेच बघत असतो. तेव्हा देईना, कोणीही देत नाही कोणाला. आणि पुरविना, पुरवणे हा भाग सगळा वेगळा आहे. पुरवणे बरोबर उलट आहे. समोरच्याची गरज बघून आपण, नाही का, आपण त्याला अन्नधान्य पुरवलं जातं, म्हणजे त्यांना कुठल्या अन्नधान्याची गरज आहे त्यानुसार त्याला दिलं जातं. सैनिकांना रसद पुरवली जाते, किंवा आत्ता गरजवंतू जे आहेत त्यांना वस्तू पुरवल्या जातात. व्हॉट इज दॅट? जे त्यांच्याकडे नाही त्या दृष्टीने विचार करून दिलं जातं. म्हणजे माझ्या देणारेही कोणी नाही आहेत आणि माझ्याकडे अभाव आहे हे बघून जाणून कोणी देणारं असं पण कोणी नाही. देईना पूर्विना कोणी, मला यातलं काहीच नाही आहे. उगेची जन हासती, आणि माझी जी स्थिती आहे त्यावर मात्र सगळेजण हसतात. म्हणजे हसणे या शब्दाने फक्त लोक हसतात असं, त्याचा आनंद घेतात असं नाही, तर ते उपेक्षाही करतात असं इथे गृहीत धरायचं आहे. की माझ्याकडे बघून लोक माझी उपेक्षा करतात, मला काय हवंय आणि कसं हवंय हे न जाणता त्यांना त्यांचं जसं वागायचं तसं ते वागत राहतात. देईना पूर्विना कोणी, उगेची जन हासती, लोक हसत राहत आहेत. तटस्थ भूमिकेने बघणारी लोक अनेक आहेत आणि माझी निंदा करणारी लोक अनेक आहेत. समर्था तू दया सिंधू, पण मात्र तू दया सिंधू आहेस. मग इथे दया सिंधूचा का बरं उल्लेख झाला? कारण देईना पूर्विना कोणी असं म्हणत असताना मला समाजाकडनं अपेक्षा असते, मला समाजाकडनं काहीतरी मिळेल अशी दृढ भावना असते. म्हणजे अजूनही मी समाजाकडनं, समोरच्याकडनं, व्यक्तीकडनं, मनुष्याकडनं काहीतरी अपेक्षा ठेवतो आहे की ते माझ्या गरजेला उपयोगाला येतील रामा. आणि ही माझी अपेक्षा पूर्णपणे भंग झाली. पण तू दयासिंधू आहेस, मी तुझ्याकडे प्रत्यक्ष यायला हवं होतं, त्याच्याऐवजी मी समाजाकडे जातो आहे. आणि हे माझं जाणं तू दुर्लक्षित करून, प्रभो तू दयासिंधू आहेस तेव्हा तू माझ्यावर दया कर आणि मला बुद्धीचं दान दे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती म्हणजे कुठली द्रौपदी वस्त्रहरणाच्या गोष्टीमध्ये ते मर्म सांगितलं जातं की द्रौपदीला पहिलेच जर भगवंत आठवला असता तर ही नौबतच आली नसती. पण सुरुवातीला नाही आठवत, आपण भगवंताकडे लगेच जात नाही. हा मनुष्याचा स्वभाव आहे. कारण मला साकाराचा इतका पगडा माझ्या मनामध्ये बसलेला आहे, मला साकाराचं एवढं अट्रॅक्शन, साकाराचं इतकी खात्री, दोन्ही गोष्टी असतात की मला समोरचा जो आहे त्याच्याकडनं मला समजेल, त्याच्याकडनं मला मिळेल, तो माझा सांभाळ करील आणि तो मला पुरवेल अशी दृढ भावना असते. आणि हीच भावना खरं तर त्रास देते. मग तुम्ही म्हणाल की असं होत नाही का कधी की प्रत्यक्ष उपयोगाला येतात ते साकारच उपयोगाला येतात? बरोबर आहे,
साकारच उपयोगाला येतात, नाही असं नाही, पण ज्याला भगवंत बुद्धी देतो तो त्याला जाऊन मदत करत असतो अचानकपणे. म्हणजे आता असं अनेक वेळा घडतं की ह्या करोना व्हायरसमुळे एसट्या बंद पडलेल्या आहेत आणि काही जण चालत निघालेली असतात. सहजगत्या कोणतरी एखादी गाडीवाला येतो, कुठला तरी एखादी गव्हर्नमेंटची गाडी येते आणि त्याला तिथून लिफ्ट मिळते. भगवंत त्या ड्रायव्हरला बुद्धी देतो. प्रत्येक वेळी बुद्धी देईल असं नाही, प्रत्येक वेळी तो ड्रायव्हर थांबेल असं नाही, पण काही वेळा तो नेमका थांबतो आणि त्या माणसाला घेतलं जातं आणि त्या माणसाला पुढे कुठेतरी सोडलं जातं. ही भगवंत बुद्धी देतो, कारण तो भगवंताचा भक्त असण्याची शक्यता अधिक असते, कारण त्याला काहीतरी मदत करावी अशी भगवंत प्रेरणा ह्या ड्रायव्हरला देतो. तो प्रेरणा देतो की ते कार्य सहज घडतं. म्हणून तू दयासिंधू आहेस, तू दयेचा सागर आहेस आणि त्या सागराचा माझ्यावर लोट येऊ द्या प्रभो. बुद्धी दे रघुनायका, मला बुद्धी दे. पिशुणे वाटती सर्वे कोणीही मजला नसे, समर्था तू दया सिंधू बुद्धी दे रघुनायका. पिशुणे म्हणजे शत्रू. मला सगळेच्या सगळे आता शत्रू वाटत आहेत किंवा आपलेसे वाटत नाहीयेत. माझे आप्त नव्हेत. पिशुणे जे आप्त नाहीत ते, माझे आप्त कोणीही नाहीत. पिशुणे वाटती सर्वे, सगळेच्या सगळे ह्यातलं माझं असं म्हणेन असं कोणी नाही. पिशुणे वाटती सर्वे कोणीही मजला नसे, मला कोणी नाही तुझ्याशिवाय. हे दृढ होणे, मला खरंच कोणी नाही. खरं सांगू का, हे आपण ऐकतो आणि बोलतो आणि सगळं आपल्याला पटतं, पण अशी भावना आपली दृढ घनीभूत व्हायला हवी माझ्या मनामध्ये की खरोखर मला दुसरं कोणी नाहीत भगवंताशिवाय. कारण ही जेव्हा भावना दृढ होते ना, त्यावेळेला आपलं आपोआपच आपल्याला सगळ्या इतर गोष्टींपासनं, सगळ्या इतर व्यक्तींपासनं मनामध्ये वैराग्य उत्पन्न होतं. आपण डिटॅच होतो त्यांच्यापासनं, आणि ही डिटॅचमेंटच महत्त्वाची आहे परमार्थाला. मी डिटॅच नसतो, अटॅच असतो. आणि ज्यावेळी मी डिटॅच होईन किंवा ज्या वेळात मी भगवंताकडे अटॅच होईन, त्या वेळात ह्यांच्याकडनं ऑटो डिटॅच होणार आहे. ती सायमल्टेनियस प्रोसेस आहे. माझं जेवढं अटॅचमेंट भगवंताशी वाढत जाईल तेवढं मी इतर गोष्टींपासून डिटॅचमेंट माझी सहजगत्या होत जाणार आहे. आणि खरं सांगू का, लोकांपासनं, व्यक्तीपासनं आणि ह्या सगळ्या गोष्टींपासून डिटॅचमेंट जर तुम्ही करत बसलात तर डिटॅचमेंट करण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत. नाही आपण एवढं सगळं करू शकत, पण मी एका ठिकाणी अटॅचमेंट केंद्रित करू शकतो. ते सहज मात्र शक्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात की कोणीही मजला नसे, समर्था पिशुणे वाटती सर्वे कोणीही मजला नसे, समर्था तू दया सिंधू, तू दया सिंधू आहेस, दयेचा सागर आहेस तू. पिशुणे वाटते सर्वे कोणीही मजला नसे, समर्था तू दया सिंधू बुद्धी दे रघुनायका. म्हणून तुम्हाला बुद्धी दे. माझं मगाशी एक अष्टकाचं वरचं चरण खालच्या चरणाशी आलं. लौकिक राखिता येना हे चरण राहिलं. उगेची जन हासती, याच्याबरोबर लौकिक राखता येना असं आहे. कारण लौकिक राखता येत नाही. व्हॉट इज लौकिक राखणे? स्टेटस. मी स्टेटस ठेवू शकत नाही. मी ज्या व्हॉट इज स्टेटस, मी ज्या समाजामध्ये आहे त्या समाजामध्ये अपेक्षित असतं त्याप्रमाणेचं स्टँडर्ड मी नाही मेंटेन करू शकत, असा तो जो भाग आहे. मग इथेच कसं काय जोडलंय? देईना पूर्वीना कोणी उगेची जन हासती, ह्यातलं मला माझं स्टेटस मेंटेन करण्यासाठी कोणीही मला मदत करू शकत नाही. मग माझं स्टेटस कसं मेंटेन होणार? मी ह्या समाजामध्ये, ज्या स्टँडर्डमध्ये मी राहत आहे त्याप्रमाणे मी नाही राहू शकत आहे. म्हणून कोणीही मजला नसे असं समर्थ म्हणतात. मग उगेची जन हासती असं म्हणतात की उगाचच लोक हसतात, मदत मात्र करत नाहीत. मग लौकिक राखिता येणं, मग माझं लौकिक कसं राखलं जाईल? सोपा उपाय आहे याचा. मला जर बुद्धी असेल, मला जर तू कृपा केलीस आणि बुद्धी जागृत केलीस तर मला ते सहज राखता येणार आहे. मग मी स्टँडर्ड राखायचा सतत प्रयत्न करायचा आहे का? नाही. बुद्धी आल्यानंतर स्टँडर्ड राखणे ह्याची गरज नाही हे मला आत्मनामध्ये पटतं. म्हणजे लौकिक किंवा समाज ह्याचं भान माझ्यावरचं फार कमी होतं आणि त्या दृष्टीने माझी वाटचालच नाहीशी होऊन जाते. म्हणून मला बुद्धी दे. आणि पिशुणे हे जिथे सांगितलेलं आहे की सगळे माझ्या विरोधात आहेत, शत्रू आहेत, तिथे तू माझ्यावर कृपा कर, कारण मला जे साधायचं आहे ते आता तुझ्या कृपेशिवाय साध्य होणार नाही. आणि तुझी कृपा कुठल्या पद्धतीने माझ्यावर असावी? पुढचं अष्टक जे आहे ते, पिशुणे वाटती सर्वे कोणीही मजला नसे, तुझ्याशिवाय मला कोणी नाही. मग मला हे साध्य कसं होईल? तुझ्या कृपेचा वर्षाव होईल. तेव्हा कसा होईल बरं? ह्यात सर्वात महत्त्वाचा भाग तुझ्या कृपेचा म्हणजे बुद्धी. ती बुद्धी मला तू दे. बुद्धी दे रघुनायका. उदास वाटते जीवी
आता जावे कुणीकडे, तू भक्तवत्सला रामा, बुद्धी दे रघुनायका. उदास वाटतंय मला, म्हणजे माझं कोणी नाही आहे हे मला कळतंय. जे माझ्या आजूबाजूला आहेत ते सगळे पिशुणे झालेले आहेत, म्हणजे माझ्या विरोधात आहेत. मी त्यांचा नाही आणि ते माझ्यासाठी नाहीत हे मला पटतंय, मला कळतंय, पण मी आचरणात आणू शकत नाही. आणि ह्यामुळे मला औदासिन्य आलेलं आहे. दोन गोष्टीच आहे, एक म्हणजे बाह्यांगाचा औदासिन्य आणि दुसरं अंतरंगाचा औदासिन्य. या समर्थांची गोवी आहे छान. विवेके अंतरी सुटला, वैराग्ये प्रपंच तुटला, अंतर्बाह्य मोकळा झाला निस्संग योगी. विवेकाने काय होतं, आंतरिक मी सुटून जातो आणि वैराग्याने प्रपंच सुटतो. म्हणजे ह्या देहामध्ये मी जो गुंतलेलो आहे, हा देह माझा वाटतो आहे, याच्यासाठी मी व्यतिरेक अन्वय करून ह्या देहामधलं माझं ममत्व मी पूर्णतः नाहीसं करतो. विवेके अंतरी सुटला, मी तो पंचम प्रळय, विवेक प्रळय ज्याला समर्थ म्हणतात, तो विवेक प्रळय करून घेतला आणि ह्या इथे असणाऱ्या ह्यातनं मी सुटलो. वैराग्य प्रपंच तुटला, वैराग्याच्या आधाराने हे सगळं मला नकोस झालं, ह्यातनंही मुक्त झालो. अंतर्बाह्य मोकळा झाला निस्संग योगी, तो मोकळा झाला, तो निस्संग झाला, असं समर्थ म्हणतात. म्हणून इथे म्हणतात उदास वाटते जीवी, आता मात्र मी उदास झालेलो आहे, म्हणजे मला ह्यांच्यामधलं ममत्व माझं आता कमी झालेलं आहे. आता जावे कुणीकडे, आता मी कुठे जायचंय बरं, मला उदास वाटतं आहे, पण मी हे सोडून नाही जाऊ शकत. कारण असं आहे की प्रपंच जो मांडलेला आहे त्याचा त्याग आपल्याला करता येत नाही. ते कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य बुद्धीने करावंच लागतं, ते शेवटाला न्यावंच लागतं, नेटकाच करावा लागतो तो. आता जावे कुणीकडे, म्हणून समर्थ म्हणतात तू भक्तवत्सला रामा, मात्र तू भक्तवत्सल आहेस, मी कुठेही जाऊ शकत नाही तुझ्याशिवाय. येस, ही साधकाची आंतरिक स्थिती आहे. मी आता जाणार कुठे, मला तर कुठे जायचं नाहीये, कारण मला आता कुठे जावं असं काही राहिलेलं नाहीये या जगामध्ये. मी आता कुठेतरी उठून दुसरीकडे जाऊन आनंद मिळवीन असं माझ्यासाठी आता काही राहिलेलं नाही. मी आता जाऊ शकतो एकाच ठिकाणी, तू भक्तवत्सला रामा, तू भक्तवत्सल आहेस आणि त्यामुळे मी तुझ्याच ठिकाणी येऊ शकतो. पण मात्र तू भक्तवत्सल आहेस म्हणजे भक्तांचा कैवारी आहेस, तू भक्तांचा सांभाळ करणार आहेस, तेव्हा मी तुझ्या इथे येईन. पण हे माझं तुझ्या इथे येणं हे त्या वेळात संभव आहे ज्या वेळात तुझ्या कृपा होईल, म्हणजेच मला बुद्धी मिळेल तुझ्या इथे समरस होण्याची. म्हणून समर्थ म्हणतात उदास वाटते जीवी, आता जावे कुणीकडे, तू भक्तवत्सला रामा, बुद्धी दे रघुनायका. तू भक्तवत्सल आहेस प्रभो, मला आता बुद्धी दे. काया वाचा मनोभावे, तुझा मी म्हणवी तसे, हे लाज तुझला माझी, बुद्धी दे रघुनायका. मी कायेने वाचेने मनाने तुझा म्हणवतो आहे. काया वाचा मनो भावे, तुझा मी म्हणवी तसे. आपण काया वाचा आणि मन तीन गोष्टीने क्रिया करत असतो आणि ह्या तिन्ही गोष्टींच्या क्रिया माझ्या आता रामार्पण झालेल्या आहेत. म्हणजे रामाशिवाय माझ्या या तीन गोष्टींना इतर कुठल्याही क्रियाच राहिलेल्या नाही आहेत. काया वाचा मनो, आणि माझा संपूर्ण भाव दृढ आता तुझ्या ठिकाणी झालेला आहे. तुझा मी म्हणवी तसे, मी तुझा म्हणवतोय. म्हणवणे दोन गोष्टीने, एक मी स्वतः म्हणवणे आणि एक लोकांनी म्हणणे. येणं केनं प्रकारेनं आता सगळीकडे असं झालेलं आहे की मी रामा तुझा आहे. असं होतं की साधा हिशोब बघा की आपण समजा तुम्ही असं म्हणालात की आता मी दासबोध वाचन करणार आहे आणि तुमच्याकडे कोणी आलं आणि ज्या वेळेत तुम्ही म्हणाल नाही माझी सकाळची ही अमकी अमकी दासबोध वाचनाची वेळ आहे, तेव्हा मी कोणाला काही भेटत नसतो किंवा मी त्यावेळेत व्हॉट्सॲप बघत नसतो, मी कॉल उचलत नाही. तुम्ही असं सांगितल्यानंतर लोक म्हणतात आता हा देवदेव करायला लागला किंवा हा समर्थांचा झाला. तुम्हाला समर्थांशी, तुम्हाला त्या देवतेशी, तुम्हाला तुमच्या उपासनेशी लोक नेहमी निगडीत करत असतात. तुम्ही कुठे जाता, मी सज्जनगडावर जात असतो, अरे हे सज्जनगडावर जाणारी आहेत. तुम्ही जिथे ज्या उपासना करत असता त्याच्याशी लोक नेहमी तुम्हाला निगडीत करत असतात आणि हा स्वभाव गुणधर्म आहे, हा सहज आहे, हा समाजामध्ये दिसतोच आणि प्रत्येकाला आपल्याला अनुभवाला येत असतो. समर्थ इथे म्हणतात हे तुझा मी म्हणवी तसे, मला लोकही तुझं म्हणतायत. बरं, लोक मला केव्हा तुझं म्हणायला लागली? आधी पहिले मी मला तुझं म्हणायला लागलोय, मी उपासना करायला लागलो, मी सज्जनगडावर जायला लागलो, मी समर्थांचं काही कार्य करायला लागलो. हे माझ्याकडनं होणारी पहिली क्रिया आहे आणि त्या क्रियेची प्रतिक्रिया म्हणून लोक म्हणतात की हा समर्थांचा आहे, हा सज्जनगडावर जाणार आहे, हा समर्थांचं कार्य करणार आहे. ही प्रतिक्रिया आहे. काया वाचा मनोभावे, तुझा मी म्हणवी तसे, मी म्हणवून घेतोय. परंतु माझं हे म्हणवणं जे आहे ना
ते मला आत कळतंय की ते परिपूर्ण नाहीये. प्रभो, हे लाज तुझला माझी, आता माझी लाज तुला आहे. का बरं ही मला लाज? कारण समर्थांना अभिप्रेत असणारा, भगवंताला अभिप्रेत असणारा किंवा एखाद्या संतांनी उपदिष्ट केलेल्या मार्गावर चालणे हे माझ्याकडनं घडत नाही, हे मला आत समजत असतं. समर्थांनी एका ठिकाणी सांगितलंय वैराग्याची परिपूर्णता किंवा ते मी जसं म्हटलं तसं एक ती अशी झीट येणे, ती चीड येणे, ते एकदम स्ट्राईक होणे. समर्थ म्हणतात जयास परमार्थ करणे तेणे काहीच न करणे, उठून वाटेस लागणे दिगांतराप्रती. काही विचार करायचा नाही, परमार्थ करायचा ना, सोडा आणि निघा, दॅट्स ऑल. हे त्याला शक्य होतं. जसं वाल्मिकी ऋषी, वाल्हा कोळी होता, तत्क्षणी सगळं सोडलं निघून गेला, नाही आता नको आहे काय. आणि ह्याला छान दुसरं उत्तम उदाहरण म्हणजे तुलसीदासांचं आहे. तुलसीदास होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बायको माहेरी गेली का कुठेतरी गेली आणि तिला भेटण्यासाठी ते तळमळायला लागले, त्यांना काही सहन होईना. म्हणून वादळ चालू आहे, पाऊस चालू आहे, नदी वाहते, ते त्या नदीमध्ये उडी घालतात. त्यांना पोहता येत नसतं, वाहत वाहत आलेल्या गोष्टीला धरतात. ते असतं अजगर, ज्याला धरलेलं असतं ते. पण त्या अजगराच्या साह्याने पलीकडे जातात, चिखलात पडतात, दोरी म्हणून लटकतात ज्याला, आणि वर चढतात. तो असतो साप, पण त्यांना सापही दिसत नाही. आणि ते आपल्या बायकोपाशी जातात. चिखलेल्या माखलेल्या अवस्थेत बायको म्हणते एक वाक्य, वन सेंटेन्स, जेवढं तुम्ही माझ्यासाठी धडपडताय तेवढी जर रामासाठी धडपडला असतात तेव्हा तुम्हाला राम मिळाला असता. अबाउट टर्न, यू टर्न, संपूर्ण बदलले. ती क्लिक झाली, अरे खरंच आहे, ह्या नश्वर गोष्टीसाठी मी जर एवढी धडपड करू शकतो आहे, तर माझी ही धडपड, माझी ही ताकद, माझे पोटेन्शियल मी जर शाश्वत गोष्टीसाठी वापरली, मी जर ते सगळी माझी शक्ती जर शाश्वत मिळवण्यासाठी जर खर्च केली, तर मला शाश्वत मिळणार आहे. आणि संपूर्ण परिवर्तन झालं, संपूर्ण अबाउट टर्न झाला. मी काय करत होतो आणि आता मी काय करायला घेतलं पाहिजे, एकदम क्लिक, तो स्पार्क होऊन जातो. समर्थ म्हणतात हे लाज तुझला माझी, मला कळतंय जे मला करायला हवंय ते नाही होतंय, आणि त्यासाठी ती बुद्धी जागी व्हावी लागते. वाल्या कोळीची बुद्धी, तो विवेक जागा झाला. तुलसीदासांचा तो विवेक बायकोच्या वचनाने का होईना, कोणीतरी समबडी हॅज टू स्पार्क इट, कोणाला तरी ती ठिणगी टाकावी लागते, संपूर्ण बदल घडतो. वाल्मिकी रामायणामध्ये हनुमंताला आपल्या शक्तीचा बोध नाहीसा झालेला होता आणि तो बोध करून दिला गेला. शक्ती आहेच, शक्ती नाही असं नाहीये, पण ती जागी करावी लागते. जाग करण्याचं काम आहे ना, हे त्याच्या कृपेने होत असतं. किंवा ती जागी झाली ह्याचाच अर्थ त्याची कृपा झाली, त्याचं जाग करणं हीच त्याची कृपा आहे. आणि हे समर्थ म्हणा, आपले सद्गुरू माऊली आपल्यामध्ये करतात, ते जाग होणं ही त्यांच्या हातातली गोष्ट आहे आणि ती माझ्या साह्याने ते जाग करू शकतात. समर्थ म्हणतात येथे शिष्यप्रज्ञास केवळ, प्रज्ञावंता न लगे वेळ, अनन्यास तत्काळ मोक्ष लाभे. अनन्य आहे आणि जो प्रज्ञावंत आहे त्याला तत्काळ मोक्ष आहे, काही वेळ वाट करावी लागत नाही. समर्थ म्हणतात जेच क्षणी अनुग्रह केला तेच क्षणी मुक्त झाला, बंधन काही आत्म्याला बोलवची नको. तुला अनुग्रह केला त्याच वेळात तू मुक्त झालायस, बंधन आत्म्याला नाहीच आहे, परंतु ही त्या कृपेचं प्रतीक आहे आणि मला त्या दृष्टीने वाटचाल करायची. याला आवश्यकता आहे विवेकाची, ते बुद्धी जागी होण्याची. म्हणून इथे समर्थ मागणं मागतात बुद्धी दे रघुनायका, हे लाज, माझी लाज राख, कारण तू एवढा उत्तुंग उदात्त उज्ज्वल आहेस की त्या दृष्टीने मला जर तुझा भक्त म्हणवत असतील तर तसं माझ्या ठिकाणी काही नाही. ही लाज माझी आता तूच राख. तू कसा आहेस बरं ते पुढल्याचे सांगतात. सोडविल्या देवकोटी भूभार फेडिला बळे, भक्तासी आश्रयो मोठा बुद्धी दे रघुनायका. देव सोडवले, अनेक वेळा भगवंताने देव सोडवले. आणि प्रामुख्याने रामाचा विचार केला तर रामाने बंदिवासात असलेले देव सोडवले. रावण जिथे उभा आहे तिथे वारा सुद्धा जोरात वाहू शकत नसे, सूर्य तापत नसे, ही कंडिशन होती. वारा असा व्हायचा की सगळी केर काढायचं काम लंकेचं वाऱ्याकडे दिलेलं होतं. म्हणजे थोडक्यात काय, देवता सुद्धा ज्याने बंदिवासात टाकलेल्या होत्या असा तो रावण होता. आणि त्या बंदिवासात असणाऱ्या देवतांना सोडवण्याचं काम ज्याने केलं, सोडविल्या देवकोटी भूभार फेडिला बळे, भूभार हरण केला, यादवांचा देखील नाश केला आणि अनेक राजांचाही नाश केला कृष्णावतारात किंवा रामावतारात. अनेक राक्षसांचा वध केला किंवा सगळे भगवंताचे अवतार जे झाले हे त्या दुष्ट शक्तींचा नाश करूनच झालेले आहेत. भार हरण केलेलं आहे.
सोडविल्या देवकोटी भूभार फेडीला बळे, तो भक्तांचा आश्रय आहे. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. देव कोटी, कोटी म्हणजे अनेक प्रकारचे देव, नानाविध देव आहेत. आणि तो भूभार हरण करतो, त्या दैत्यांचा, त्या जडत्वाचा नाश करतो. देव माझ्या ह्या शरीरात देखील आहेत. कोटी म्हणजे प्रकारचे देव, अनेक प्रकारचे. आपण जेवढी इंद्रिय आहेत ना, तेवढ्या प्रत्येक इंद्रियाकडे इंद्रियांची देवता आहे. आणि ह्या इंद्रियांच्या देवता ह्याच्यात अडकून पडलेल्या आहेत, ह्या देहामध्ये अडकलेल्या आहेत. आणि ह्यांच्यावर अज्ञानाचा प्रचंड भार आहे. भूभार फेडीला बळे, तो त्याच्या कृपेने हरण होऊ शकतो. ह्या इंद्रियांच्या देवता इथून मुक्त होतात, ह्या इंद्रियांच्या देवता इथून सुटतात. मी असा जो अंतरात्मा आहे, मी असा जो इथे बसलेला आहे, जो सगळा अडकून पडलेला आहे भ्रमामध्ये, तो भ्रम हाच भार आहे. तो भार हलका करणारा तो भगवंत आहे. तो हलका करणारा हाच आपला गुरु आहे. तो गुरु कृपेने, भगवंत कृपेने तो हलका करतो, नाहीसा करतो हा भार. ते जडत्व नष्ट होऊन जातं. कारण भक्तांना तूच आश्रय आहेस. भक्तासी आश्रयो मोठा बुद्धी दे रघुनायका. तुझा आश्रय एकदा मी घेतला. इथे आश्रय घेणे आहे. भक्तांना तू आश्रय आहेस. आश्रय म्हणजे काय होतं प्रत्यक्ष? संपूर्णपणे दायित्व घेणे म्हणजे आश्रय असणे. माझं संपूर्ण दायित्व प्रभूने घ्यायचं ताब्यात. तो आश्रय देणारा आहे म्हणजे माझा संपूर्ण भार भगवंत घेत असतो. कसा बरं घेतो? माझ्या योगक्षेमाचा भार तो घेतो. म्हणजे प्रत्यक्ष काय करतो तो? मला परमार्थाला जेवढं काही मध्ये येईल तेवढ्या माझ्या सांसारिक अडचणी देखील तो दूर करत असतो. किंवा सांसारिक अडचणींमुळे माझ्या परमार्थाला बाधा येणार नाही अशी माझ्या ठिकाणी बुद्धी तरी जागृत करतो. तो विवेक तरी जागा करतो की काहीतरी एक तो करतो. मग जर समजा मी चांगला असेल तर माझा विवेक जागा करतो, आणि जर माझी पातळी कमी असेल तर तो सांसारिक अडचणी दूर करतो. मग तुम्ही म्हणाल मी कसा असायला पाहिजे? सांसारिक अडचणी दूर करणे याचा अर्थ मी अजून किंडरगार्टनमध्ये आहे, म्हणजे ABCD शिकतोय, पण मला या सांसारिक अडचणीच वाटेनाशा झाल्या. ही त्याच्यावर आपल्यावर असणारी सर्वात मोठी कृपा लक्षात घ्यायची. सांसारिक अडचणी न भासणे, न वाटणे म्हणजे त्याच्यावर माझी मोठी कृपा आहे. कारण तो माझी बुद्धी जागी केलेली आहे, हे त्याचं लक्षण आहे. म्हणून समर्थ 10 वेळा म्हणतात, बुद्धी दे रघुनायका. प्रभो मला तू बुद्धी दे. कारण एकदा काही तुझी कृपा झाली, तू आश्रयदाता आहेस माझा, आणि तुझं एकदा आश्रयस्थान मला मिळालं की मी तुझं स्वरूप होणार आहे. तेव्हा तू मला अंगीकार कर. दॅट्स ऑल. बस एक बार मुझसे कहो ये तुलसी है तेरा. एकदा म्हण प्रभू की हा तुझा आहे. अशी कृपा असायला पाहिजे. तेव्हा त्यालाच प्रार्थना करूया की प्रभू आम्हाला तुझ्या चरणांचा आश्रय दे. जय जय रघुवीर समर्थ. पुढला अर्थ आपण उद्याला बघूया. जय जय रघुवीर समर्थ.